नमस्कार, मी डॉक्टर अदिती काळमेघ. आज 13 जुलै, ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतिदिन. इंदिराबाईंनी कितीतरी प्रकारच्या कविता लिहिल्या, पण तरीही त्यांचं नाव घेतलं की बहुतेकांना निसर्ग कविता किंवा वेदना व्यक्त करणाऱ्या कविताच डोळ्यासमोर येतात. पण स्त्रीच्या अनुभव विश्वाला हात घालण्याचं त्यांचं कसब अगदी वाखाणण्याजोगं आहे. अगदी मोजक्या शब्दामध्ये तिच्या भावावस्था, तिचं जगणं, तिच्या वाट्याला आलेल्या वेदना आणि ते व्यक्त न करण्यामागची तिची हताशा इतक्या प्रत्ययकारी पद्धतीने त्या कवितांमध्ये व्यक्त होतात की ते कसब मला दुसऱ्या कोणत्याही कवितांमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणूनच ज्येष्ठ साहित्यिक दुर्गा भागवत असं म्हणायच्या की खरं खुरं स्त्रीत्व मला इंदिराबाईंच्या कवितांमध्ये पाहायला मिळतं. ते अगदी समर्पक आहे असं त्यांच्या कविता वाचल्यानंतर जाणवतं. चितकळा या कविता संग्रहामधली कंटाळा आला आहे ही कविता आपण पाहूया. एका सर्वसामान्य स्त्रीच्या वाट्याला आलेलं चूल आणि मूल यामध्ये अडकलेलं जगणं, त्या तोचतोपणाचा आणि गृहीत धरण्याचा तिला आलेला कंटाळा आणि ते व्यक्तही न करू शकण्यामागची तिची अगतिकता किती नेमक्या पद्धतीने व्यक्त झालंय पहा. कंटाळा आला आहे, कंटाळा आला आहे मुलांचा, त्यांच्या खाण्यापिण्याचा, हट्टांचा, त्यांच्या दंग्या धुडगुसाचा. त्यांची चाहूल लागते आणि काळीच धाड धाड त्यांच्यापासून पळू बघते जिन्यासारखीच. कंटाळा आला आहे ह्यांच्या बोलण्या चालण्याचा, सवयी लकबींचा, एकूण तपशिलांचा, ह्यांच्या वाऱ्याचाही. त्याच्या इशाऱ्यानेच माझे बर्फ होऊन जाते, त्याच्या इशाऱ्यानेच माझे बर्फ होऊन जाते, न वितळणारे. कंटाळा आला आहे, कंटाळा आला आहे घराचा, सजलेल्या दालनांचा, टिपदार देखरेखीचा, चविष्ट रसोईचा, वस्तूचाच. सगळे काही अस्ताव्यस्त, सगळे काही अस्ताव्यस्त आणि अजगराने गिळल्यासारखी मी शून्यग्रस्त. कारण तिला इतकं गृहीत धरलेलं असतं की तिच्या त्या करण्याचा, धडपडीचा कुणाला कधी उल्लेखही करावं वाटत नाही, कौतुकाची तर अपेक्षाच सोडा. त्यामुळं मी शून्यग्रस्त. तरी पडदा पडतो आहे, तरी पडदा पडतो आहे, वर जातो आहे. सर्व काही ठाक ठीक आहे, सर्व काही ठाक ठीक आहे. धन्यवाद.